कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना जिल्हा न्यायालयाने 2 वर्षाची शिक्षा आणि 50,000 रुपये दंड जो आहे तो ठोठावलेला आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे उदय सांगळे आहेत। भाऊ, आपण ज्यांच्यासमोर निवडणूक लढवली होती माणिकराव कोकाटे कृषी मंत्री, आज त्यांना जिल्हा न्यायालयाने 2 वर्षाचे जो आहे कारावास आणि 50,000 रुपयांचा दंड जो आहे तो ठोठावलेला आहे। आपण कसं पाहता या प्रकरणाकडे? आत्ताच आपल्या बातम्यांच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी या ठिकाणी आली की नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने माणिकरावजी कोकाटे यांच्या विरोधात 2 वर्ष कारावास आणि त्यांनी शासनाची फसवणूक करून जे काही फ्लॅट मिळवले ते फ्लॅट जप्त करण्याचा आदेश हा मेहरबान कोर्टाने या ठिकाणी दिलेला आहे। खरं म्हणजे मी अजून पूर्ण निकाल संपूर्ण वाचलेला नाही, त्यामुळं ह्या निकालाची या केसची संपूर्ण माहिती ही मी निश्चितपणानं घेईल। 30 वर्षाची ही जुनी केस आहे आणि फ्लॅट मिळवताना शासनाचे फ्लॅट मिळवताना काही खोटी कागदपत्र त्यांनी सादर केली आणि त्यामुळे आज त्यांना ही शिक्षा आणि त्यांच्या सदनिका जप्त करण्याचा आदेश हा कोर्टाने या ठिकाणी दिलेला आहे। तसं म्हणजे कायदेशीर दृष्ट्या जर बघितलं तर 2 वर्ष कारावास किंवा त्यापेक्षा जास्त जर कारावासाची शिक्षा झाली तर लोकप्रतिनिधी हा तिथं अपात्र होत असतो। कायदेशीररित्या ते अपात्र या ठिकाणी झालेले आहेत, परंतु आता आपल्याला माहिती आहे की कायद्यात अनेक पळवाटा त्या ठिकाणी असतात। निश्चितच त्यांना आता जामीन मिळालेला आहे, ते वरिष्ठ कोर्टातही त्या संदर्भात आपली भूमिका मांडतील। या बाबतीत कोर्ट काय निर्णय घेतं हे आपल्या सगळ्यांना बघता येईल। भाऊ, आपण एकंदरीत या प्रकरणावरती आपण भाष्य केलेलं आहे, आपल्याला काय वाटतं त्यांनी राजीनामा द्यावा? आपण अशा काही पद्धतीची आपण मागणी करणार आहात? खरं म्हणजे राजीनामा हा नैतिकतेचा प्रश्न आहे। आता अनेक वादग्रस्त मंत्री आपण बघतोय, अनेक वादग्रस्त त्यांची विधानं आपण बघतोय की सामान्य माणसाला ते खऱ्या अर्थानं आवडत नाही किंवा ते जे काही भूमिका व्यक्त करताय ही सर्वसामान्य शेतकऱ्याविषयी किंवा सामान्य माणसाविषयी प्रचंड रोष व्यक्त केला जातो। ज्यावेळेस एखादा लोकप्रतिनिधी कुठंतरी भ्रष्टाचारात अटकतो, कुठंतरी शासनाची फसवणूक करून अशा पद्धतीचे निकाल येतात, त्यावेळेस आपण जनतेचं प्रतिनिधित्व करतोय, त्यावेळेस आपल्याला ही नैतिकता राहत नाही की जनतेला आपण कुठल्या गोष्टींनी सामोरं गेलं पाहिजे। त्यामुळं हा त्या पक्षाच्या नेतृत्वाचा आणि या नेतृत्वाच्या नैतिकतेचा प्रश्न आहे की त्यांनी राजीनामा दिला गेला पाहिजे। खरं तर त्यांनी या प्रकरणानंतर माध्यमांशी बोलताना असं म्हटलं की जे दिघोळे होते त्यांचं आणि माझं राजकीय वैर होतं। स्वर्गीय दिघोळे साहेबांनी निश्चितच यांनी केलेल्या गैरकारभाराची किंवा जी काही शासनाची फसवणूक केली त्याची तक्रार ही केली असेल, परंतु हा निकाल काही दिघोळे साहेबांनी दिलेला नाही, हा निकाल मेहरबान कोर्टाने दिलेला आहे। याच्या अपोजिट पार्टी ही शासन आणि कोकाटे या दोघांमधून हा निकाल आलेला आहे। दिघोळे साहेबांनी फक्त जी फसवणूक केलेली कागदपत्र आहे ती शासन दरबारी दाखल केली होती। शासन आणि कोकाटे यांच्यातल्या युक्तिवादातून मेहरबान कोर्टाने हा निकाल या ठिकाणी दिलेला आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे। नक्कीच आपल्यासोबत माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात विधानसभेला निवडणूक लढवलेले उदय सांगळे होते आणि त्यांनी आपली प्रतिक्रिया जी आहे ती TV9शी बोलताना व्यक्त केली। पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।